आज बाजारात गेलो होतो आणि 100 रुपयामध्ये एवढं सगळं मिळालं. असं काय, नाश्त्याला मी शिरा बनवला होता आणि नाश्ता बनवत असतानाच मी स्वयंपाकाची पण तयारी करून घेते, त्यामुळे वेळ पण वाचतो आणि कामं पटकन होतात. नाश्ता झाल्यावर घरातली राहिलेली कामं करून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. आज मी जेवणात मटकीची सुक्की आणि रस्सावाली दोन्ही उसळ बनवले होते आणि त्याच्यासोबत ही कोथिंबीरची हिरवी चटणी. खूपच मस्त लागते. संध्याकाळी आम्हाला बाजारात जायचं होतं आणि तयार व्हायला ह्या दोघांची एवढी नोकरं सुरू होती ना की बास रे बास. आणि खूप दिवसांपासून मला क्लचर घ्यायचे होते, ते क्लचर घेतलेत आणि त्यानंतर मला बटाटे घ्यायचे होते. आज बटाटे 100ला 5 किलो मिळाले आणि त्याचबरोबर इतर भाजीपाला घेऊन आम्ही घरी आलो आणि इथून सुरू होतं दुसरा तास. सगळं भाजीपाला व्यवस्थित फ्रीज मध्ये ठेवायचं, कारण की जोपर्यंत हा भाजीपाला व्यवस्थित जागेवर ठेवला जात नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. आणि राहिले स्वयंपाकाचा प्रश्न, तर दुपारचीच उसळ, सुकी उसळ भरपूर उरलेले आहेत, म्हणून आता फक्त मला भातच बनवायचा होता. तर असं आजचा बिझी पण हॅपी दिवस गेला. चला तर बाय.